नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 10+2 म्हणजे 10वी आणि 12वी इक्विव्हॅलेंट एक डिप्लोमा स्तरावरचा ITI अंतर्गत येणाऱ्या कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत, जो आहे डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग। हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत, त्याचबरोबर किती पॅकेज मिळू शकतं, कोणत्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकते, सिलेबस काय आहे, सर्व डिटेल्स A to Z या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। सो लेट्स बिगिन। आता हा कोर्स नेमका काय आहे आणि यामध्ये काय शिकवलं जातं हे आपण शॉर्ट मध्ये पाहूया। तर बघा, याला शॉर्ट मध्ये DEE म्हणलं जातं, म्हणजे डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग। या कोर्स मध्ये मेनली रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स बद्दल, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स बद्दल, टेलिकम्युनिकेशन असेल, पॉवर ग्रिड असेल, स्टेशन्स असतील, तर त्याबद्दल टेक्निकल इन्फॉर्मेशन शिकवली जाते। ह्या कोर्सचा जो कालावधी आहे तो 2 ते 3 वर्षांतर्गत येतो। काही कॉलेज 2 वर्षामध्ये कंप्लीट करतात, काही कॉलेजमध्ये हा कोर्सचा कालावधी 3 वर्ष आहे, म्हणजे हे कॉलेज टू कॉलेज व्हेरी करतं। यासाठी तुमच्या जवळचं जे कॉलेज असेल, तुम्हाला हा कोर्स पूर्ण करायचा असेल, जिथं तुमची इच्छा असेल त्या कॉलेजमध्ये तुम्ही याची चौकशी केली पाहिजे। आता यासाठी आपण पात्रता पाहूया की पात्रता काय लागते। तर बघा, काही कॉलेजमध्ये तुमची जर 10वी झालेली असेल तर त्या 10वीच्या बेसिसवर, तिथल्या मार्क्सवर तुम्हाला ऍडमिशन दिले जाते। पण मोस्ट ऑफ कॉलेजेस 10+2 या पद्धतीने चालतात, म्हणजे तुम्हाला 12वी किंवा त्या समकक्ष कोणतेही तुम्हाला कॉलेज कंप्लीट करणे हे गरजेचे आहे। आता याच्यामध्ये टक्केवारी आपल्याला किती लागते, तर बघा, मिनिमम 55% तुम्ही ये मार्क्स एवढे घेऊन 10वी किंवा 12वी कंप्लीट केली पाहिजे। हे त्या कॉलेजनुसार जे आहे ते क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला असतो। आता जे रिझर्व्ड कॅन्डिडेट्स आहेत, जे प्रवर्गातून येतात, रिझर्व्ड प्रवर्गातून, तर त्या विद्यार्थ्यांना 5% एवढी सूट यामध्ये दिली जाते। आता याची ऍडमिशन प्रोसेस कशी आहे ते आपण पाहूया। तर ह्याची ऍडमिशन प्रोसेस ऑनलाईन ऍज वेल ऍज ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते। आता याच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल आपण पाहूया। त्या ऍडमिशन प्रोसेस जसं मी तुम्हाला याआधी सांगितलं, ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धती दोन्ही पद्धतीने घेतली जाते। याच्यामध्ये ऑनलाईन पद्धत खूप सोपी आहे। तुम्ही ऑनलाईन जेही कॉलेज आहे त्या कॉलेजच्या साईट वरती जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करू शकता, व्हेरीफाय करू शकता, आणि तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, किंवा काही कॉलेजमध्ये एंट्रन्स एक्झाम ही नसते। पण जे एंट्रन्स एक्झाम असेल, जर अनिवार्य केलेली असेल, तर तुम्हाला ती एंट्रन्स एक्झाम पास करणे गरजेचे आहे। बाकी मोस्ट ऑफ कॉलेजेस तुम्ही ऑफलाईन जाऊनही जे आहे ते ऍडमिशन करू शकता। दोन्ही पद्धती खूप काही कन्व्हिनियंट आहेत, तुम्ही तुमच्या पद्धतीने ऍडमिशन करू शकता। त्याचबरोबर याच्यामध्ये मी आधीही सांगितलं की काही विद्यार्थ्यांना जे आहे त्याच्यामध्ये सूट आहे, पण जर तुम्ही रिझर्व्ड कॅन्डिडेट असाल तर बाकी तुम्हाला 55% मिनिमम 10वी किंवा 12वी, हे पण कॉलेजवर डिपेंड आहे, तेवढे इक्विव्हॅलेंट मार्क घेऊन तुमचे विषय पास होणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आता आपण याचे जे सिलेबस आहे त्याच्याबद्दल पाहूया की यामध्ये मेनली काय शिकवलं जातं। तर मी तुम्हाला 3 वर्षाच्या सिलेबस बद्दल शॉर्ट मध्ये सांगणार आहे, पण त्याआधी जर तुम्हाला हे इन्फॉर्मेशन खूप विस्तृत पद्धतीने वाचायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही आमच्या ब्लॉगची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हे रीड करू शकता किंवा सर्च करू शकता आमच्या साईट बद्दल। तुम्हाला तिथे या कोर्सची विस्तृत डिटेल जी आहे ती मिळून जाईल। तर चला आपण याचे सिलेबस पाहूया। तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, सेमिस्टर 1 आणि सेमिस्टरचे कोर्स 2 चे जे सिलेबस आहे तो दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आहे अप्लाइड सायन्स, अप्लाइड मॅथमॅटिक्स, त्याचबरोबर इंग्लिश कम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग सायन्स, इलेक्ट्रिकल सर्किट्स, त्याचबरोबर सेमिस्टर 3 आणि 4 मध्ये इलेक्ट्रिकल मशीन्स 2, कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क्स, इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन, तसेच खाली अजूनही तुम्हाला 8 ते 10 विषय पाहायला भेटतात। त्याचबरोबर सेमिस्टर 4 आणि 5 मध्ये एस्टिमेशन अँड स्पेसिफिकेशन, इंडस्ट्रियल ड्राईव्ह अँड कंट्रोल, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, तसेच युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी अँड मॅनेजमेंट, आणि खूप सारे जे आहे ते खाली सिलेबस तुम्हाला पाहायला भेटतो। म्हणजे हे सगळे चॅप्टर्स आहेत किंवा हे जे आहे ते टॉपिक्स आहेत, जे तुम्हाला पूर्ण या 3 वर्षाच्या किंवा तुमच्या कॉलेजवर डिपेंड आहे 2 वर्षाच्या सिलेबस मध्ये शिकवले जातात। मित्रांनो, आता याच्या कॉलेजेस बद्दल पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला खूप सारे याचे कॉलेजेस पाहायला भेटतात, जे अर्बन एरियामध्ये पण आहेत आणि रुरल एरियामध्ये सुद्धा पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये महर्षी दयानंद युनिव्हर्सिटी आहे, त्याचबरोबर पुणे आणि मुंबई येथे खूप सारी कॉलेजेस अवेलेबल आहेत, जे तुम्हाला जसं की ट्रिनिटी कॉलेजेस आहेत किंवा त्याचबरोबर वाडिया कॉलेज आहे, तर इथे तुम्हाला हा कोर्स उपलब्ध आहे।
याची जी विस्तृत डिटेल आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून वाचू शकता की कोणकोणते जे कॉलेजेस आहेत या कोर्ससाठी अवेलेबल आहेत. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आता यामधील आपण पुढील संधी जर पाहिल्या तर पुढील संधी खूप साऱ्या अवेलेबल आहेत. जसं की हा डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली इंजिनिअरिंगच्या ग्रॅज्युएशन मध्ये सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. आता हा झाला शैक्षणिक म्हणजे एक सर्कल आहे की तुम्ही याच्यामध्ये पुढे जाऊन खूप काही करू शकता. पण त्याचबरोबर ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर किंवा हा डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही प्रायव्हेट लेवलला सुद्धा जॉब करू शकता. त्याचबरोबर तुम्ही गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या सुद्धा क्वालिफाय होतात. वेगवेगळे जे आयोग आहेत त्याच्या अंतर्गत तुम्ही परीक्षा देऊन एक गव्हर्नमेंट एक डिसेंट जॉब सुद्धा मिळवू शकता. किंवा ह्याच्यामध्ये एवढ्या स्किल्स तुम्ही शिकून जातात आणि तुमची जर इच्छा असेल तर त्या स्किल्स शिकून तुम्ही स्वतःचंही काही बिझनेस वगैरे सुरू करू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये खूप सारे जॉब्स अवेलेबल आहेत. जो की जॉब आहे त्याचा रोल आणि त्याला किती LPA म्हणजे किती लॅक पर ॲनम पॅकेज आहे, तर हे सर्व डिटेल आम्ही ब्लॉगवर ऑलरेडी टाकलेली आहे, तुम्ही जाऊन रीड करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला अतिरिक्त डिटेल्स पाहिजे असतील तर आमच्याशी इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर आता लास्ट बट नॉट लिस्ट आपण पाहूया की हा कोर्स कोणी निवडायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला जर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये तुमचं करिअर घडवायचं असेल आणि इलेक्ट्रॉनिक्स हा जो विषय आहे याच्यामध्ये तुमची आवड असेल, जर तुम्हाला टाटा, IBM जे पॉवर ग्रेडच्या ज्या कंपनीज आहेत किंवा जे प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट जॉब्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची संधी आजमावायची असेल, करिअर घडवायचं असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच या कोर्सला ऍडमिशन घेतलं पाहिजे आणि फर्दर जे आहे ते एज्युकेशन कंप्लीट केलं पाहिजे. तुम्हाला जर याच्याबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. याच्याबद्दल विस्तृत पद्धतीने वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला व्हिजिट करायला विसरू नका. तुम्हाला डोमेन स्क्रीनवर दिसतच असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.